महादेव मुंडेंच्या हत्येच्या 1.5 वर्षानंतर त्यांचा शवविच्छेदन अहवाल समोर आला। किती निर्घृण, क्रूर, अमानुष पद्धतीने त्यांची हत्या करण्यात आली ते महाराष्ट्रालाच समजलं। तब्बल 16 वार त्यांच्यावर करण्यात आले होते। वाल्मिक कराडचे जुने सहकारी बाळा बांगर यांनी पत्रकार परिषदेत हत्येचे फोटो दाखवत सविस्तर माहिती दिली। या हत्येची रेकी करण्यात वाल्मिक कराडच्या मुलाचा सहभाग होता असा सनसनाटी आरोप त्यांनी केला। तर वाल्मिक कराड, श्री कराड, गोट्या गीते आणि राजा फड यांची कोठडी घेऊन चौकशी करा अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली। याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। मानेवर नरड्यावर किती प्रकारे डीपपणे खोले बघा। हा फोटो तरी पाहू वाटतोय का आपल्याला? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या किती निर्घृणपणे केली ते शवविच्छेदन अहवालात समोर आलं आणि अवघा महाराष्ट्र हळहळला, संतापला। त्यावेळी सुरेश धसांपासून जितेंद्र आव्हाडांपर्यंत अनेकांनी 1.5 वर्षापूर्वी झालेल्या महादेव मुंडेंच्या हत्येकडेही लक्ष वेधलं होतं। आता महादेव मुंडेंच्या हत्येतीलही अमानुषपणा समोर आलाय। महादेव मुंडेंवर तब्बल 16 घातक वार करण्यात आले। आधी त्यांचा गळा चिरण्यात आला। तब्बल 20 सेंटीमीटर लांब आणि 30 सेंटीमीटर रुंद असा हा वार होता। मानेवर उजव्या बाजूने 4 वार करण्यात आले होते। महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्यानं त्यांची श्वसन नलिका कापली गेली होती, शिवाय रक्तवाहिन्याही तुटल्या होत्या। वाल्मिक कराडचा एकेकाळचा सहकारी विजय उर्फ बाळा बांगर यानंच पत्रकार परिषदेत शवविच्छेदन अहवाल आणि हत्येचे फोटो सर्वांसमोर ठेवले। या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराडच्या मुलानं म्हणजेच श्री कराडनं रेकी केली होती असा आरोपही त्यांनी केला। ही जी घटना घडत होती, महादेव मुंडेंच्या पहिलं पायावर मारलं, ते रेंगळत चालले। रेंगळत जात असताना त्यांचं जीवाचं भीक एवढंच म्हणत होते, माझा लेकर बाळ असते, काय मला जगू द्या, असं करू नका, काय कारण आहे? फक्त वाल्मिक कराड त्याच्या पोराचा छोट्या प्लॉटिंगच्या व्यवहारातून इगो हार्ट झाला म्हणून एवढ्या अमानुष पद्धतीने मारतात। हे बघा, पुन्हा मानेवर महागवार केले। अहो, जसं एखादी कोंबडी कापते तशा पद्धतीने नरड गळा चिरलाय सगळ्या बाजूने। हे पहा, शवविच्छेदन अहवालामुळे मारेकऱ्यांनी किती क्रूरपणे हत्या केली याचा अंदाज येतो। महादेव मुंडेंच्या अंगावर कुठे किती वार होते पाहूया। मानेवर उजव्या बाजूला 4 वार, तोंडापासून गालापर्यंत 1 वार, उजव्या हातावर 3 वार, डाव्या हातावर 3 वार, तोंडावर 1 वार, नाकावर 1 वार, गळ्यावर 3 वार। तर बरोबर कॅरोटिडवर 1 नाही 4 घाव केले होते। श्वाननलिकेवर घाव होता, हातावर होते, गुडघ्यावर होते। म्हणजे ते वाचून ना अक्षरशः अंगावर काटा आला की काय किती क्रूर, किती निर्दयी माणसं आहेत। ज्ञानेश्वरी मुंडेंशी मी आज बोलणार आहे आणि त्यांना जी मदत आता, कारण जोपर्यंत लोक आक्रोश करत नाहीत तोपर्यंत काहीच होताना दिसत नाही, तर त्यांना जी लागेल ती मदत मी करणार आहे आणि यांना पण न्याय मिळवून देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे। महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी देखील आपल्या आरोपांचा आणि मागण्यांचा पुनरुच्चार केला। 12 गुंठे जागेसाठी माझ्या पतीला मारलं, ती जमीन आता भावड्या कराडच्या नावे आहे असा आरोप त्यांनी केला। वाल्मिक कराड, श्री कराड, गोट्या गीते, राजा फड यांची कोठडी घेऊन चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली। आम्ही दोघं गाडीतून जात असताना त्याच्या मुलाचा फोन आला आणि म्हणले महादेवचा काटा काढायचा आहे। तर तो म्हणला मी बाप आहे जिवंत, बघूत आपण काय करायचं ते। मग श्री कराड, भावड्या कराड आणि वाल्मिक कराड आणि गोट्या गीते, एसपीनीच नाव सांगितलं, गोट्या गीते आणि राजा फड असे एवढे नाव सांगितले होते आम्हाला। एवढ्यांची तात्काळ PCR घ्या आणि आरोपींना अटक करावं एसपी सरांनी। एसपी सर का शांत आहेत अजून एवढा अहवाल समोर येऊन सध्या। महादेव मुंडे प्रकरणात बाळा बांगर रोज नवी माहिती घेऊन वाल्मिक कराड आणि कंपूर आरोप करतोय। त्यांनी सरपंच संतोष देशमुखांचा पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेतला होता। हे विजयसिंह उर्फ बाळा बांगर कोण आहेत त्यावर एक नजर टाकूया। विजयसिंह बांगर यांना घरातूनच राजकीय वारसा। वडील रामकृष्ण बांगर यांची शिक्षण सहकार क्षेत्रात चांगली पकड। रामकृष्ण बांगर हे महानंदा डेअरीचे उपाध्यक्ष होते। 2012 साली बाळा बांगरचे
पहिल्यांदा राजकारणात पदार्पण. पाटोदा शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचं संचालक पद. 2016 पासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश. वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांना साथ. 2016 ते 2021 या काळात पाटोदा तालुक्यातील भायाळा गावचं सरपंच पद. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाचं युवक जिल्हाध्यक्षपद. वाल्मिक कराडनंच हे पद विजयसिंह बांगर यांना दिल्याची चर्चा. त्यानंतर वाल्मिक कराड याच्या सोबत पक्षांतर्गत आणि वैयक्तिक वाद. फेब्रुवारी 2024 मध्ये पदाचा राजीनामा देत पक्ष सोडला. विधानसभेच्या आधी बांगर कुटुंबावर भूखंड विक्री आणि बँक घोटाळ्याचे आरोप. वडील रामकृष्ण बांगर, आई सत्यभामा बांगर यांना अटक. बाळा बांगरवर काही दिवस फरार होण्याची वेळ, नंतर कोर्टाकडून सर्वांना जामीन मंजूर. आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणात अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केल्यानं चर्चेत. या प्रकरणी मनोज जरांगेंनी महादेव मुंडे कुटुंबियांची भेट घेतली होती. तिथून मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला जरांगे यांनी फोनही केला. 25 तारखेपर्यंत एसआयटी सीआयडी चौकशीसाठी प्रयत्न करतो असं आश्वासन दिलं गेलं. आज मुंडे कुटुंब मनोज जरांगेंच्या भेटीला पोहोचले. मुख्यमंत्र्यांना माझी शेवटची विनंती आहे, 25 तारखेला त्यांचा रास्ता रोको आहे, एसआयटी सीआयडी गठीत करून टाका. या कुटुंबाचं दुःख तुमच्याजवळ मांडायचंय, तर यांना मुख्यमंत्र्यांनी तातडीनं वेळ द्या. तुम्ही जर हे गोष्टी केल्या नाही, आरोपी अटक केल्या नाही, तर पुढची लढाई सुरू झाली म्हणून आजपासून आता मुख्यमंत्र्यांनी समजायचं. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर महादेव मुंडे, सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाची ही चर्चा सुरू झाली. संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या हत्येत अमानुषपणा, क्रूरपणा, निर्घृणपणा याचं साम्य आहे. महादेव मुंडेंच्या हत्येचा योग्य तपास होईल, सहभागी असलेले गुन्हेगार पकडले जातील अशी व्यवस्था पोलीस आणि गृहमंत्री करतील अशी अपेक्षा. स्वानंद पाटील, एबीपी माझा.